हिंदू मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंतामणी चौकापासून ते गोखले रोडपर्यंत पायी सहभागी होऊन ठाणेकरांची मनं जिंकली. श्री कोपेनेश्वर सांस्कृतिक न्यासामार्फत दरवर्षी हिंदू मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरेनुसार सकाळी 7 वाजता कोपेनेश्वर मंदिरातून पालखीचं पारंपरिक पद्धतीनं वाजत गाजत प्रस्थान होतं. जांभळी नाका येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पालखी पुढे जांभळी नाक्यावर येते. त्या ठिकाणी मासुंदा तलाव परिसरात शहरातील विविध संस्थांचे चित्ररथ एकत्र येत स्वागत यात्रेला सुरुवात होते. पुढे पालखी आणि मार्गे क्रमानुसार चित्ररथ स्वागत यात्रेच्या मार्गाने प्रस्थान करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्यामुळे ते वर्षानुवर्ष या स्वागत यात्रेत सहभागी होत असतात. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर देखील त्यांनी या परंपरेत कधीही खंड पडू दिला नव्हता. यंदाही या स्वागत यात्रेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावली. कोपेनेश्वर मंदिरापासून ते जांभळी नाका चौकापर्यंत शिंदे यांनी पालखी घेतली. त्यानंतर चिंतामणी चौकात क्रेनच्या माध्यमातून त्यांनी पालखीवर तसंच स्वागत यात्रेवर फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर चिंतामणी चौकापासून ते गोखले रोडपर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे पायी स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. तरुणांपासून ज्येष्ठांपासून लाडक्या बहिणींपासून सगळे सहभागी झाले. विविध चित्ररथ यामध्ये सहभागी झाले. या चित्ररथांच्या माध्यमातून देखील समाजाभिमुख त्या ठिकाणी संदेश देण्याचं काम या चित्ररथांच्या माध्यमातून केलं जातं. त्या सगळ्यांचं स्वागत आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. सर, महागाईचं जे सावट आलेलं आहे त्याबद्दल काय? त्या बाबतीमध्ये अशा वेळेस सगळ्यांनी देशाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेस कुणी राजकारण करता कामा नये आणि म्हणून एक कृतीने एक चुकीचं दर्शन याच्या शर्यतीचं सगळ्यांनी ठेवलं पाहिजे असं आवाहन